नमस्कार. वैद्य शैलेश दामोदर नाडकर्णी आणि माझा गेले 40 वर्षे संपर्क आहे. आयुर्वेदासाठी धडपडणारा एक युवक म्हणून त्याची माझी ओळख झाली आणि आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञानातला त्याचा अभ्यास अतिशय सखोल होता. BSc मायक्रोबायोलॉजी आणि MD काय चिकित्सा या पदव्या त्यांनी मिळवल्या होत्या आणि धूत पापेश्वर कंपनीमध्ये त्याने तन मन धन अर्पून सेवा केली. आरोग्य मंदिर या पत्रिकेचे संपादनही तो करत होता. त्याचप्रमाणे आरोग्य यात्री या दिवाळी अंकाचा सुद्धा तो अतिथी संपादक होता. त्याचे लेखन अतिशय उत्कृष्ट दर्जाचे होते आणि 1987 पासून मी त्याचे आयुर्वेद प्रचाराचे कार्य पाहिले. 2006 साली त्र्यंबकेश्वर येथे अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाचे शताब्दी अधिवेशन आयोजित केले होते. त्यावेळेला त्यांनी आम्हाला अतिशय मदत केली. आयुर्वेद सेवा संघ या नाशिकच्या संस्थेला सुद्धा त्याने अतिशय सहकार्य केले. आयुर्वेदामध्ये एक अतिशय उत्कृष्ट असे कार्य त्यांनी केले आणि विनम्रता हा सुद्धा त्यांचा स्थायी भाव होता. विद्या विनयेन शोभते हे त्यांच्या बाबतीत अतिशय योग्य ठरते. त्यांच्या निधनाने आयुर्वेद क्षेत्राची फार मोठी हानी झालेली आहे. आयुर्वेद पत्रिकेचा संपादक या नात्याने मी आयुर्वेद सेवा संघ नाशिक, त्याचप्रमाणे आयुर्वेद पत्रिकाचा सर्व परिवार, नाशिक जिल्हा आयुर्वेद महासंमेलन आणि आयुर्वेद व्यासपीठ शाखा नाशिक यांच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.